तुमच्या खांद्यांमध्ये म्हणजे शोल्डर ब्लेड मध्ये सतत दुखतंय, हात वर करताना त्रास होतोय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की शोल्डर ब्लेड पेन किंवा स्कॅप्युलर पेन का होतो, त्याचे कोणकोणते लक्षणं आहेत आणि फिजिओथेरपी उपचाराने शोल्डर ब्लेडचा त्रास कसा कमी केला जातो. नमस्कार, मी डॉक्टर किरण न्यूरोफिजिओ. शोल्डर ब्लेड होण्याचे कोणकोणते कारण आहेत? चुकीची बसण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला शोल्डर ब्लेडचा त्रास होऊ शकतो. तुम्ही जास्त वेळ मोबाईल वापरणं, लॅपटॉप वापरणं या कारणामुळे तुम्हाला शोल्डर पेनचा त्रास होऊ शकतो. मसल स्ट्रेच जास्त करून ओव्हरयूज किंवा सडन मुवमेंट झाल्यानंतर होऊ शकतो. सर्वायकल स्पाइन प्रॉब्लेम असल्यामुळे, जसे की सर्वायकल स्पॉन्डिलोलायसिस कंडिशन असेल किंवा डिजेनरेटिव्ह चेंजेस असतील. रोटेटर कफ इंजुरी, सुप्रास्पायनाटस, इंफ्रास्पायनाटस, टेरिस मायनस आणि सबस्कॅप्युलरिस या चारही मसलच्या समूहामुळे रिपिटेटिव्ह मुवमेंट झाल्यानंतर तुमच्या शोल्डर पेन होऊ शकतो. दीर्घकाळ बसून काम करणे आणि रेस्ट न घेतल्यामुळे तुम्हाला शोल्डर ब्लेडचा त्रास होऊ शकतो. शोल्डर ब्लेड झाल्यानंतर कोणकोणते लक्षणे दिसून येतात? खांद्यांमध्ये तीव्र अशा वेदना होणं, हात वर उचलताना त्रास होणं, खांद्यांमध्ये गच्चपणा किंवा जडपणा वाटणे, मान ते खांद्यापर्यंत पेन होणे, काही वेळा बर्निंग सेन्सेशनही होऊ शकते. शोल्डर ब्लेड त्रास झाल्यानंतर कोणकोणते इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात? सर्वप्रथम तुम्हाला बेस्ट फिजिओथेरपिस्टकडे जाऊन क्लिनिकल एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MRI आणि एक्सरे काढणंही गरजेचं आहे. MRI मध्ये तुम्हाला सॉफ्ट टिश्यू इंजुरीला इम्पेअरमेंट झाल्यानंतर दिसून येते. एक्सरे मध्ये बोनची अलाइनमेंट समजून येते. तर मी आज तुम्हाला शोल्डर ब्लेडचा त्रास कमी होण्यासाठी आज मी तुम्हाला फिजिओथेरपी 3 एक्सरसाइज सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा शोल्डर ब्लेडचा त्रास कमी करू शकता. फर्स्ट एक्सरसाइज स्कॅप्युलर रिट्रॅक्शन एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने यायचं आहे. तुमचे दोन्ही हात या पद्धतीने ठेवून मागच्या बाजूने स्क्वीज करायचे आहेत. याला एका स्थिर पोझिशन मध्ये 10 ते 15 सेकंद थांबायचा आहे. हा व्यायाम तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळेस रिपीट करू शकता. सेकंड एक्सरसाइज वॉल स्लाइड एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने थांबायचं आहे. तुमचं पोश्चर या पद्धतीने मेंटेन करून ठेवायचं आहे. एक 10 ते 15 सेकंद या स्थिर पोझिशन मध्ये ठेवून 3 ते 4 वेळेस रिपीट करायचं आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. थर्ड एक्सरसाइज शोल्डर ब्लेड एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने तुमचा खांदा मागे घेऊन एका 15 ते 20 सेकंद एका स्थिर पोझिशन मध्ये ठेवायचा आहे. हा व्यायाम तुम्ही 4 ते 5 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. प्रिकॉशनसाठी एक्सरसाइज जास्त झाल्यानंतर तुमच्या खांद्यांमध्ये त्रास जर वाढत असेल तर एक्सरसाइज जागीच थांबवा आणि योग्य फिजिओथेरपिस्टची सल्ला घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.